हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि आज सकाळी सकाळी चाललेलं जे काही आपण पालक वगैरे लावली होती, म्हणजे बाजारातून पालकची पेंडी आणलेली आणि ते थोडेसे मूळ वगैरे होते तर लावले होते आणि त्याची मस्तपैकी अशी पालक काढून घेतली. तर अशा बागेतल्या पालेभाज्या वगैरे जे काही आपण स्वतः लावलेल्या असतात आणि त्या अशा आल्या वगैरे की मन एकदम छान होतं, प्रसन्न वाटतं, कारण आपण लावलेल्याचं काहीतरी फळ मिळालं असं वाटतं. तर ती पालक घेऊनच आज मी पालकची जे काही तळलेले धपाटे आहेत ना तर ते करायचे होते. तर असं बागेमध्ये आलं की थोडेसे आंबे फुले वगैरे असं बघितले की मन प्रसन्न होतं आणि थोडीशी फुलं वगैरे पण काढून घेतली. देवपूजा वगैरे करायची होती, देवपूजा वगैरे सगळी करून झाली. आणि तर हे आहेत स्वराचे फेवरेट काका, आमच्या इथे वरतीच भाड्यानी वगैरे राहतात, पण स्वराचे खूप लाड करतात आणि सारखं बिस्किट चॉकलेट वगैरे खायला पाठीमागे लागत असते त्यांच्या. मग मी तर काका म्हणले की वहिनी तुम्हाला सकाळपासून बागेत काम करायला लागलेले पाहून मला पण काहीतरी लावू वाटायला लागले. मग त्यांनी वरती वगैरे गेले, बटाटे आलते कोंब वगैरे आलेले तर ते आणून थोडेसे जमिनीत वगैरे लावलेत. आता बघूया कसे येतात काय येतात ते. तर काकांचं म्हणणं होतं की आम्हाला पण थोडंसं ब्लॉग मध्ये घ्या. तर आता मस्तपैकी आम्ही आता चाललंय बागेत काय काय लावायचं, पण जागाच थोडीशी त्यामुळे काही जास्त लावू शकत नाही ना. आता हे पाठी ठेवले पालक, ह्यातलं पालक चांगले जाड जाड तर बागेत पण पालक भरपूर आलता आणि बाजारातून पण 2 पेंड्या आणलेल्या, त्यामुळे आज पालक संपवायचं सगळं काम चालू आहे. म्हटलं बागेतला पण संपूया आणि जो काही विकतच्या 2 पेंड्या आणल्यात ना तर ते पण संपूया. एक दिवशी पालक पराठे केले आणि एक दिवस पालकचे धपाटे केले, जे काही थापून असतात आणि लाटून होते ते पराठे केले, थापून असतात ते धपाटे केले, थोडेसे तळून वगैरे पण केले. आणि आजीच्या इकडे गावी जायचं होतं आजोळी, तिकडे पण थोडेसे नेले होते. आणि जे काही पालक पराठे वगैरे बनवले होते ना तर त्याचा सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे. आणि जे काही तळून धपाटे वगैरे केले होते ना तर त्याचा सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे, नक्की जाऊन पहा. आणि ही काही मसाला करत होतो ना तेव्हा मिरच्यांच्या बिया टाकलेल्या, तर त्या सगळ्या उगवून आलेल्या आणि तेच आता सगळीकडे मी रोपं थोडी थोडी लावून घेते. थोडासा पालक बाजारातून आणलेला तो सुद्धा लावलेला आहे, जिथं जागा दिसेल ना तिथं लावून घेतलेलं आहे. असं बागेमध्ये भाजीपाला वगैरे लावलं की भारी वाटतं, पण येतच नाही जास्त काय करायचं. तर चला म्हणलं जो काही बागेतला पालक आहे तर त्याच्यावरती औषध वगैरे फवारणी केलेलं काय नसतं, एकदम छान असतं आणि आपण लावलेल्याचं कौतुक जरा जास्तच असतं. मग तळलेले धपाटे वगैरे करूया असं म्हटलं. आणि थोडासा विकतचा होता ना तर तो पण चिरून ठेवलेला तो, आणि घरातल्या ना पालक घालून छान असं गोळा तयार करून ठेवला. बघा किती छान दिसायला छान दिसतं. हे तापलेले धपाटे आहेत, हे तळलेले धपाटे आहेत, त्याचा चॅनलवरती अपलोड केलेला व्हिडिओ आहे, नक्की जाऊन पहा. मग मी आणि अर्चनानी इथं शेगडीवरतीच बसून छानपैकी सगळे धपाटे तळले, उभा राहून कधी करणार म्हणून. आणि त्या दिवशी संध्याकाळी थोडंसं पीठ ठेवलेलं, कारण आमच्या तळलेले धपाट्यापेक्षा असे थापून केलेले धपाटे आवडतात सगळ्यांना, म्हणून ते सुद्धा केलेले आहेत. पालकचा रगडा केलेला आहे. अशा प्रकारे सगळा पालक आम्ही संपवून टाकलेले आहे. धपाट्यांचा कलर किती छान आलाय बघा इथं. तर एका पालकपासून आपण कितीतरी रेसिपी बनवू शकतो, पालक पनीर वगैरे. पण पनीर काही खायची इच्छा नव्हती, त्यामुळे असे पराठे धपाटे तळलेले सगळे करून रिकामं झालेलं आहे, सगळं पालक संपवून टाकलेलं आहे. तर हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तो पण बाय.